मी जिजाऊ बोलते या विषयावरचं अत्यंत दर्जेदार आणि ऐकतच राहावं असं हे सादरीकरण. हे दर्जेदार सादरीकरण शेवटपर्यंत पहा. आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करा. मी जिजाऊ बोलते. आमचा परिचय. मी जिजाऊ बोलते. राजमाता जिजाऊ शहाजी भोसले. अनेक चित्रपटांमधून बापूजी आले आणि सत्य हिंसेच्या पाठाची उजळणी करून गेले. तर महेश मांजरेकर यांनी आपल्या एका चित्रपटातून प्रत्यक्ष शिवाजीराजे आपल्याशी बोलत आहेत असे पात्र उभे केले. मलाही वाटले की चला आपणही जाऊ आणि प्रत्यक्ष मुलींशी संवाद साधू. कारण मुली म्हणजे भावी महिला आणि भावी माता. एक संस्काराचे विद्यापीठ. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाची डावपेच, सल्ला मसलत, रयतेची गाऱ्यानी, न्यायनिवाडे तर नित्याचे. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो, पण त्याचबरोबर 700च्या वर मुलींची आम्ही एक फौज तयार केली होती. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गाव फुकुजातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही बुडायच्या. काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केलेला स्वतःसोबत इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. मी शहाजी राजांची विवाहबद्ध होऊन जाधव घरातून भोसले घराण्यात प्रवेश केला. त्यावेळी सुलतान मुघल यांच्या महाराष्ट्रावर वारंवार स्वाऱ्या होत होत्या. लुटालुटी, देवळांचा व देवांचा चक्काचूर, आगीचे प्रलय, कापाकापी या महाभयंकर घटना घडत होत्या. लढायात मराठ्यांची सर्वतोपरी हानी होत होती, मरत होती. ती मराठ्यांची जवान पोरे कुणा करता, कोणत्या ना कोणत्या सुलताना करता. अखेर मराठ्यांचीच माती का का का. माझ्या पुढे हे प्रश्न ठिणग्यांप्रमाणे तडफडत होता. मी नवविवाहित वाटत होते. जाधवराव व भोसलेराव यांच्या तलवारी जिजाऊ शहाजीच्या लग्नयोगाने एकत्र आल्या. 2 कर्तृत्वान मराठी मनगटे एक जीव झाले. आता तरी काही भागायचे घडेल. भाग्य सौभाग्य तर नाही, पण दुर्भाग्य मात्र होते. मी नव्याची नवलाई अनुभवत असताना अशा 2 भयंकर घटना घडल्या की माझे मन पेटून उठले. मी रामायण, महाभारत या महान ग्रंथाचे पारायण करत असे. यातील राम, हनुमान, सीता, कृष्ण, कुंती या सर्वांच्या कथा वाचताना माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. मला वाटे की आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसू शकणार. तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी झाले. त्यांनी राक्षस आणि कौरवांना मारले. सुख समृद्ध राज्य स्थापन केले. कुंती माता राजमाता ठरली. मी राजमाता होण्याचे ठरवले. स्वराज्याचे स्वप्न पाहू लागले. नंतर लवकरच मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी शिवबा या बाळाला जन्म दिला. शिवबाला राजा म्हणून घडवले. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते. त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आहारी जायचंच नाही. माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसांसारखं वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे व्यक्तीला व्यक्ती स्वतंत्र आहे. इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. शिवबांना स्वराज्याची सगळी सूत्र हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांचं यश, त्यांची कीर्ती, शिवबांचं जय जयकार पाहताना आम्ही समाधानी होतो. स्वराज्याच्या लाडक्या राजास पाहतच आम्ही आमचे कायमचेच डोळे मिटून घेतले. जिजाऊ ही एक स्त्री होती. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजी राजांची ती
आपल्या